आज सजया है वे सारा शहर, आज हो गई आवे रब दी महर। हाय सजया है वे सारा शहर, आज हो गई आवे रब दी महर। अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे। अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे। खुशियां दा चढ़िया अज वेला वे, बाबा मी आई तू बाबा मी होणार कुडी येणार होणार कुडी येणार। हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी आजी तू आबा मी होणार कुणी येणार होणार कुणी येणार। आम्ही पिऊ बेटा बेर आम्ही पिऊ। थोड़ी स्क्रीन फिरो ना। भिंतीवरती काढू डोंगरदऱ्या, फुले आणि उंच उडणाऱ्या पऱ्या। आई नावाची या विठ्ठलालाही वाटते नवलाई, म्हणून पंढरीचा पांडुरंग म्हणतो तुम्ही माझी लेकरे आणि मी तुमची विठ्ठाई। अशा या विठोबा माऊलीच्या चरणी आपण हे पुष्प अर्पण करत आहोत। हा अभंग आम्ही आपल्या समोर सादर करतोय। बोला एकदा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। सुन
देऊ साध विठ्ठला हा आनंदाचा सोहळा, हा अत्यंत आनंदाचा सोहळा. या ठिकाणी वैष्णवी मंगल कार्यालयामध्ये टाक परिवाराची लाडकी गोंडस गोजीरवाणी लेक गायत्री आणि शहाणे परिवाराची ही गोजीरवाणी सून या ठिकाणी आई होणार आहे. गायत्री आई होणार आहे तर तुषार बाबा होणार आहे. असं म्हणतात की काळीच कापून ठेवलं तरी आई बापाला विसरता येत नाही, कारण आई बापा इतकं सुख आयुष्यात दुसरं कुणीच देत नाही. हे वरदान आहे, ही गॉड गिफ्ट आहे, परमेश्वरानं दिलेलं हे अतिशय सुंदर असं लेणं आहे देवाघरचं आणि ते गायत्रीला प्राप्त होत आहे. गायत्रीसाठी एकदा जोरदार टाळ्या. शिवाजीचा चंद्र जसा आई शोभतो त्याची जाऊचा, चंद्र जसा आई शोभतो त्याची जाऊचा, सुलभा आळणा आळणा आळ शिवाजीचा, सुलभा आळणा आळणा आळ शिवाजीचा. एका गोंडस गोजीरवाण्या कन्येचा जन्म झाला आणि तुम्हाला माहिती आहे टाक परिवाराने सगळ्या चुडावा पूर्णा परभणी पर्यंत सगळ्यांना हत्तीवरून साखर वाटली आणि आपल्या लाडक्या लेकीच्या बारशाला बोलवले. माहितीये सगळेजण बाळासाठी आशीर्वाद घेऊन चालले टाक परिवाराकडे. मंडळी ही आई आहे जिने गायत्रीला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं आणि एक सासूबाई आहे गायत्रीची जिने उंबरठ्यावरचा माप ओलांडून आपल्या घरात प्रवेश करणाऱ्या गायत्रीला आयुष्यभर लेक म्हणून सांभाळेल असं आश्वासन दिलेलं आहे गायत्रीच्या आईला. तुमची लेक आहे ना? तुमची लेकच आहे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. आणि गायत्री बघा एका आईकडून दुसऱ्या आईकडे गेलेली आहे, हो की नाही? तर यांच्या सोबतचा हा पाळणा आपण घेत आहोत.
बहीणबाई घराबाहेर जायचं नाही. वहिनी म्हणे नाऊ घालिते साय साखर खाऊ घालिते. फुल झालेली पाहून कळी, फुल झालेली पाहून कळी. त्याच्या गालावर फुलली खळी, त्याच्या गालावर फुलली खळी. जखम तिची सोन्याची झाली, जखम तिची सोन्याची झाली. ओली जमीन पुण्याची झाली, ओली जमीन पुण्याची झाली. एकदा भालेराव सरांसाठी जोरदार टाळ्या. बाईचा बाईचा खूप गाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. जन्म बाईचा बाईचा खूप गाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. नागुली होती खेळ खेळाया, नागुली होती खेळ खेळाया. झाली मोठी मोहरे काया, झाली मोठी मोहरे काया. गंध विसारा गंध जाईचा, जन्म बाईचा बाईचा खूप गाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. काय मी सांगू काय मी झाले, का तुला सखरे नाहणी आले. मायही सांगे अर्थ मायेचा, मायही सांगे अर्थ मायेचा. जन्म बाईचा बाईचा खूप गाईचा, जन्म बाईचा बाईचा खूप गाईचा. दुर्गासाठी जोरदार टाळ्या. थँक्यू व्हेरी मच दुर्गा. त्याच्या प्रेमाच्या राज्यात राज्य करायला पाठवणं हे वधू पित्याचं स्वप्न असतं. बोटाला हाताशी धरून चालणं शिकवणाऱ्या हाताला एक दिवस परक्याच्या हाती सोपवून ओंजळभर पाण्यानं निरोप द्यावा लागतो. मंडळी, कन्यादानाचं महत्पुण्य वधू पक्षाला प्राप्त होतं आपल्या संस्कृतीनं. इथे या ठिकाणी टाक परिवाराने परभणीचा शहाणे परिवार आपल्या लाडक्या लेकीसाठी गायत्रीसाठी निवडला. शहाणे परिवार म्हणजे असा परिवार आहे ज्याने फक्त पैशाची श्रीमंती नाही कमवली, तर जीवाला जीव देणारे माणसांची समृद्धी काय असते ते शहाणे परिवाराकडे बघून लक्षात येतं. एकदा जोरदार टाळ्या शहाणे परिवारासाठी. मंडळी, सोन्या चांदीचे दागिने तरी काय सांभाळावे, रत्न हिऱ्याचे दागिने तरी काय सांभाळावे, इतके अनमोल असे नातं ज्यांनी जपलं तो शहाणे परिवार. वाजवा एकदा जोरदार टाळ्या. आणि अशा या शहाणे परिवाराचे लाडके सुपुत्र राजबिंडे राजपुत्र चिरंजीव तुषार यांच्यासोबत टाक परिवाराने आपल्या गोंडस गोजीरवाण्या लेकीचा विवाह करण्याचं ठरवलं आणि हा विवाह संपन्न झाला. या ठिकाणी तुषारला असं वाटत होतं की आपल्याला फक्त बसायचंय झोपाळ्यावर आणि फक्त हसायचंय, काय चाललंय बघायचंय, असं काही नाही. तुषारला बोलूया, या इथे. टाळ्या वाजवायच्या होणाऱ्या बाळाच्या बाबांसाठी. तुषार, तुम्ही काय करता? सोनारी दुकान कुठे? परभणीमध्ये. त्या सोनार कोमटी गल्लीच्या ती गांधी पार्क. गांधी पार्कामध्ये. अच्छा, आजचा भाव काय आहे 24 कॅरेटचा? आजचा 24 कॅरेटचा आज बघितलंच नाही. आज कसं बघायला मिळेल? पण तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, ट्रम्प तिकडे काही बोलला की भाव कमी होतो. आजच्या 24 कॅरेटचा भाव 151 300. बरोबर आहे? हो बरोबर. बरोबर आहे. बरं, एक सोनारकी म्हणून तुम्ही काय सजेस्ट कराल? खरंच सोनं 170 पर्यंत जाणार आहे का खरंच ते फक्त 70,000 होणार आहे? अरे ते होणारच अजून नाही कळालं. कोणालाच अजून नाही कळालं, त्याच्यामुळे ॲझम्पशन करणं शक्य नाही. बरोबर आहे की नाही?
ओके. बरं दादा अरेंज मॅरेज आहे ना तुमचं? हो. अच्छा, कधी झालं होतं लग्न? लग्न 2 वर्ष झाले. तारीख? 18 एप्रिल. बरोबर आहे का? 18 एप्रिल 2000 किती? 24. बरोबर आहे का? 24. ओके, 18 एप्रिल 2024 ला लग्न झालं होतं. आणि ज्या दिवशी लग्न झालं होतं त्या दिवशी वारं वावदान सुटलं होतं. बरोबर आहे की नाही? आणि लग्नात इतकी मज्जा आली होती. आणि ज्यांच्या लग्नात अशी मजा येते ना त्यांचा सुखाचा संसार होतो. माहिती, लक्ष्मी नारायणाचा जोड आहे. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी. बरं, आता मला विचारायचंय, तुषार बाबा होताय तुम्ही, कसं वाटतंय? छान वाटतंय. झाली का बाबा होण्याची सगळी तयारी झाली? हो, झाली. झाली म्हणे सगळी तयारी. बघूया झाली का ते. कुठल्या कंपनीचं डायपर लागते लहान बाळाला? कन्याने कोको पॅन्स. मॅमी पोको फॉल्स. बिलकुल बिलकुल. बरं, तुम्हाला माहितीये आता तुमचं दुकान बंद करून रात्री 9, 9:30 ला घरी येणार तुम्ही, जेवण करणार. ती दिवसभर लेकराला सांभाळून थकणार. 3 वर्षाचं लेकरू होईपर्यंत तिला पण आता हे नाही, आई बाबा पण कंटाळून झोपलेले, थकून. ओके, तुमच्या रूम मध्ये बाळ रडायला लागलं, त्याने शू केली तर डायपर तुम्ही बदलणार का तिला उठवणार? त्याला डायपरच नाही घालणार आहे. डायपरच घालणार नाही म्हणे बाळाला. किती काय शू करो, डायपरच घालणार नाही. बाळ बिना डायपरचं जर शू केली तर बाळ रडते. मग तुम्ही ते खालचं दुपटं बदलणार का? हा, बदलली. तुम्हीच बदलणार ना? हो. बरं, कुठं गेल्यानंतर तिनं जर बाळाला तुमच्या जवळ दिलं आणि तिथं जर डायपर ओलं झालं तर डायपर बदलता येतं का तुम्हाला? आणि नसेल येत तर युट्यूबवर बघावं लागेल. चालेल ना? नाही. मग कोण करेल ते सगळं? ठीक आहे. वा वा वा, बघितलं का? बाबा होणे इतकं सोपं असतं का असं म्हणाले. बरं, 2 दिवस लग्न झालं असेल पूर्णेला, म्हणजे आदल्या दिवशी हळद. 2 दिवस. हळदीला डान्स झाले असतील. तुम्हाला करायचा नाहीये? नाहीच करायचंय. हळदीचा आमचा मंडप उडून गेला. ओके, हळदीचा पण मंडप उडून गेलता. ओके, म्हणजे 17 एप्रिलला उडून गेला आणि 18 एप्रिलला उडून गेला. त्याचं कारण काय माहिती का? परमेश्वराला डायरेक्ट आशीर्वाद द्यायचे होते तुम्हाला, मध्ये कपडा नको होता. हा, म्हणून आशीर्वाद दिलाय तुम्हाला आणि म्हणून इतकी गोड चिट्ट बायको भेटली तुम्हाला. खूप मस्त. आणि गायत्री खूप छान आहे, पण तिच्यामध्ये असं काय तुम्हाला खूप आवडलं जे बाळामध्ये यावं असं तुम्हाला वाटतं? बरं, मला सांगा, तुम्हाला मुलगा पाहिजे का मुलगी? मुलगी. मुलगी कुणासारखी पाहिजे? तुमच्यासारखी स्मार्ट का तिच्यासारखी सुंदर? माझ्यासारखी स्मार्ट. बघितलं का? बरं, हे दिसायला झालं. असायला कुणासारखी पाहिजे? असायला ती कशी आहे स्वभावानं? छान आहे. समजूतदार आहे? मला समजून घेते. तुम्हाला समजून घेते. मग तुम्ही खोडकर आहेत? हा, थोडा. अच्छा, ती शांत आहे. शांत. मग बाळाने कुणासारखं पाहिजे? यांच्यासारखं पाहिजे. ओके, खोडकर पाहिजे. बिलकुल. ते बाळ दाखव का तुम्हाला? बाळाची प्रॅक्टिस आहे का घरी? आहे का छोटे लेकरं? आहेत ना. घेत असाल मग बाळाला? कधीतरी. दाखवा बरं कसं घेतात. असं नसतंय, बाळाची मान पडत असते, त्याच्या मागे हात लावावा लागतो. छोटं बाळ आहे ना, तुमचं 2 वर्षाचं आहे, असं घ्यावं लागते. ओके. आणि तुम्हाला सांगू, बाळ जेव्हा रडत असतं त्याला आई, आजी, आजोबा नाही पाहिजे, बाबाचा हात पाहिजे. आणि बाबांनी त्याला झोपवताना एक गाणं गुणगुणावं लागतं, लिंबोनीच्या झाडामागे. मला दाखवा कसं. लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग, आज माझ्या बारशाला झोप का येत नाही. जोरदार टाळ्या एकदा दादांसाठी. थँक्यू व्हेरी मच. खूप 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 आभार. आणि इथे तुम्हाला हळदीची एक झलक दाखवतोय आम्ही, तुमच्या हळदीची झलक दाखवतोय. जरी तेव्हा मंडप उडून गेला तरी आज काही प्रॉब्लेम नाही. हळद एन्जॉय करा. उद्या होणाऱ्या शुभ विवाह सोहळ्याची पण झलक बघणार आहोत. 5 मंगलाष्टक होणार आहेत. 5व्या मंगलाष्टकानंतर उपस्थित आपल्या सगळ्यांना टाक
परिवार आणि शहाणे परिवाराची आग्रहाची नम्र विनंती आहे, जेवण केल्याशिवाय कुणी जायचं नाही. बघूया हळद. एक कुंवारा फिर गया मारा हंस गया देखो ओ ये बेजाना एक कुंवारा फिर गया मारा हंस गया देखो ये बेचारा दो दिन की है चांदनी फिर क्या रीत कर रात है तू मन कर ले राजा सिर खाजी सिर खाजा कल तेरी शादी तेरा बज गया बाजा सिर खाजी सिर खाजा कल तेरी शादी तेरा बज गया बाजा एक कुंवारा फिर गया मारा दिनों के पिंजरे में बंद करके ले गई जो तुझको पसंद करके सोनी सोनी मीठी बातें जंद करके किस्मत अपनी बुलंद करके क्या है जरा जान ले उस चेहरे को पहचान ले उनकी गलियन में नाचा सिर खाजी सिर खाजा कल तेरी शादी तेरा बज गया बाजा सिर खाजी सिर खाजा कल तेरी शादी तेरा बज गया बाजा एक कुंवारा फिर गया
माझा चेहरा बघा कसा झाला. बिचारा तुषार. बरोबर नाही झालं. मला काय नाही, मी तयार आहे तिला घेऊन जायला. तिला विचारा येते का माझ्यासोबत. आता तिने गळ्यात हार टाकला ना काय. जोरदार टाळ्या. तुमची बायको तुम्हाला लखला बसो. लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. मेड फॉर इच अदर आहे. गोंडस गोजीरवानं स्वीट कपल आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. असाच होता मनात माझ्या माझा साजन गा. स्वप्नी पाहिला तसा भेटला माझा साजन ग. माझ्या सजना रे माझ्या राजा. माझ्या सजना रे माझ्या राजा. अशीच होती मनात माझ्या माझी सजनी गा. स्वप्नी पाहिली तशी भेटली माझी सजनी ग. माझी सजनी ग माझी राणी. माझी सजनी ग माझी राणी. मेरे दिल में है जोरू, दिल की धड़कन में जोरू, मेरी आंखों में जोरू, मेरी सांसों में जोरू. अरे आगे जोरू, पीछे जोरू, दाएं जोरू, बाएं जोरू, जोरू 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 जोरू. शाम सवेरे अब मैं जोरू जोरू कहूँगा. मैं जोरू का गुलाम बन के रहूँगा. मैं तो जोरू का गुलाम, जोरू जोरू का गुलाम बन के रहूँगा. शाम सवेरे अब मैं जोरू जोरू कहूँगा. मैं जोरू का गुलाम अरे बन के रहूँगा. मैं जोरू का गुलाम, जोरू जोरू का गुलाम बन के रहूँगा. है कसम रखती ना इश्क पूजा करूं. मैं तो दिन रात जोरू की पूजा करूं. अरे जोरू मैया की जय हो जय हो. है कसम रखती ना इश्क पूजा करूं. मैं तो दिन रात जोरू की पूजा करूं. झूठ बोले तो जादू, झूठ बोले तो सो, झूठ बोले तो हंसू, झूठ बोले तो रो. जोरू के लिए हर सितम सहूँगा. मैं जोरू का गुलाम अरे बन के रहूँगा. मैं जोरू का गुलाम, जोरू जोरू का गुलाम बन के रहूँगा. झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो. मैं के चली जाऊंगी तुम देखते रहियो. मैं के चली जाऊंगी तुम देखते रहियो.
चली जाएगी मैं तुझा प्यार जाऊंगा, मैं तुझा प्यार जाऊंगा। तुझ्या प्यार जाएगा, हाय मेरे सपन लाएगा। मैं मायके नहीं जाऊंगी, मैं मायके नहीं जाऊंगी, मैं मायके नहीं जाऊंगी, मैं मायके नहीं जाऊंगी। अरे तेरे सदके जाऊंगी रे, मायके नहीं जाऊंगी। मैं सातों वचन निभाऊंगी रे, मायके नहीं जाऊंगी। अरे मायके नहीं जाऊंगी रे, मायके नहीं जाऊंगी। झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो, मैं तेरी सौतन लाऊंगा तुम देखते रहियो, मैं तेरी सौतन लाऊंगा तुम देखते रहियो। रात्रि रात्रि तेरी मेरा आना, डार्लिंग हुक्म फरमाना, कैसी है ये सारी बताना। डार्लिंग फिदा है ये दीवाना। चलो मैं कमा दूं, कहो मैं पका दूं, जहाँ भी कहो तुम फिक्र ना करो तुम। डार्लिंग जो चाहो सो मंगाना, डार्लिंग जरा सा मुस्कुराना, डार्लिंग तुम्हारा है ज़माना, डार्लिंग तुम्हारा है ज़माना। बसली गायत्री झोपाळावरी सासूबाई, सीताफळ खाण्याची लहर आहे मला खरोखरी. अगं आई ग, कैरी खाण्याची लहर आहे मला खरोखरी. चहा नको आणि कॉफी नको, दूध तर मजला मुळीच नको. सासूबाई, आईस्क्रीम खाण्याची लहर आहे मला खरोखरी. अगं आई ग, लस्सी पिण्याची लहर आहे मला खरोखरी. पोळी नको आणि भाकरी नको, वरण भात मजला मुळीच नको. सासूबाई, चायनीज खाण्याची लहर आहे मला खरोखरी. अगं आई ग, पिझ्झा खाण्याची लहर आहे मला खरोखरी. अहो जाऊबाई, मंचुरियन खाण्याची लहर आहे मला खरोखरी. अहो ननंदबाई, बर्गर खाण्याची लहर आहे मला खरोखरी. रामायण नको आणि महाभारत नको, गीतात मजला मुळीच नको. सासूबाई, IPL पाहण्याची लहर आहे मला खरोखरी. अगं आई ग, बिग बॉस पाहण्याची लहर आहे मला खरोखरी. चंद्राचं चांदणं चमचम करी, सूर्याची किरण डोंगरावरी. हिरवा शालू भरजरी, बसली गायत्री झोपाळावरी. सासूबाई, कैरी खाण्याची लहर आहे मला खरोखरी. आपण आता गायत्रीला विचारणार आहोत की तिला काय खावंसं वाटतंय. आंबट, खारट, तिखट, गोड अशी कुठली डिश तिला आत्ता खावीशी वाटते. आपण तिला विचारणार आहोत की गायत्री, डोहाळा तू लक्षपूर्वक ऐकलास, तुला काय काय करावंसं वाटतंय. आत्ता सांगायचंय की कुठं जावंसं वाटतंय, काय खावंसं वाटतंय. आता दहीवडे दहीवडे खावेसे वाटतात. क्या बात आहे. आणि सासूबाईच्या हातचं काय आवडतं. थपटन वडे. आणि आईच्या हातचं धपाटे. क्या बात आहे. सगळे लाड पुरवून टाका तिचे, म्हणजे तिच्यापासून बाळापर्यंत ती एनर्जी जाते आणि नक्कीच काही दिवसातच
गोड गुटगुटीत असं ॲक्टिव्ह बाळ तिच्या पोटी जन्माला येणार आणि तिच्या मांडीवरती खेळणार. हाच आशीर्वाद, याच शुभेच्छा आपण तिला देणार. यानंतरचा आमचा हा डोहाळा आम्ही घेत आहोत आणि त्यानंतर बक्षिसाचा डोहाळा आहे. या ठिकाणी गिफ्ट आणलेले आहेत. तर गिफ्ट तुम्हाला जागेवर जिंकण्याची सुवर्ण संधी शहाणे परिवाराने, टाक परिवाराने दिलेली आहे. तर हां, यानंतर आमचा डोहाळा. डोहाळा घेतोय आम्ही आमच्या कार्यक्रमातला.
त्याच्यामध्ये आम्ही 9 महिन्याचे 9 प्रश्न विचारणार आहोत. प्रश्नाचं उत्तर देणाऱ्याला बक्षीस देण्यात येणार आहे. आणि तत्पूर्वी या ठिकाणी ज्ञानेश्वर भगवानराव शहाणे बाळाचे काका यांनी एक सुंदर कविता केली आहे. एकदा बाळाच्या काकांसाठी जोरदार टाळ्या आणि बाळाच्या काकांना नम्र कळकळीची विनंती, इथे यायचे. हळूच आली कानी, गोड अशी बातमी हळूच आली कानी, काका आणि आई होणारे नाना नानी, काका आणि आई होणार नाना नानी. येवलंसं सुंदर बाळ येणार आता घरी, येवलंसं सुंदर बाळ येणार आता घरी, आई आणि बाबा होणार कुणीतरी, आई आणि बाबा होणार कुणीतरी. पैंजणाचा आवाज लवकर पडणार कानी, मम्मा आणि पप्पा म्हणणार आता इथे कुणी. पैंजणाचा आवाज लवकर पडणार कानी, मम्मा आणि पप्पा म्हणणार आता कुणी. सुंदर असं स्वप्न उभं आज दारी, लक्ष्मी की नारायण येणार आहे घरी, लक्ष्मी की नारायण येणार आहे घरी. एवढ्यातला गोड आवाज ओळख्यातला गोड आवाज पडत आता कानी, ओळख्यातला गोड आवाज पडत आता कानी, काका आणि आत्याशिवाय जीव जास्त लावणार तर कोणी, काका आणि आत्याशिवाय जीव जास्त लावणार कोणी. दुडू दुडू धावशील काकाकडे येशील, दुडू दुडू धावशील काकाकडे येशील, आत्याला मात्र चकवाट देशील, आत्याला मात्र चकवाट देशील. बाळा तुझ्या पायात सोन्याचा तोडा, बाळा तुझ्या पायात सोन्याचा तोडा, तू दिसला नाही तर जीव होतो थोडा थोडा, तू दिसला नाही तर जीव होतो थोडा थोडा. गोड असा चेहऱ्यावर अलगद तुझ्या हसू, गोड अशा चेहऱ्यावर अलगद तुझ्या हसू, गाळातल्या तुझ्या खळीमध्ये येते ते दिसू, गाळातल्या तुझ्या खळीमध्ये येते ते दिसू. सोन्याची वाटी चांदीचा चमचा, सोन्याची वाटी चांदीचा चमचा, घाई कर आई भुकेचा वेळ झाला आमच्या, घाई कर आई भुकेचा वेळ झाला आमच्या. सुंदर असा सागवानी झुला कसा झुलला, सुंदर असा सागवानी झुला कसा झुलला, बाळ माझ्या आईच्या खुशीमध्ये निजला, बाळ माझ्या आईच्या खुशीमध्ये निजला. तुम्हाला काय वाटतं, इतकं मोत्यासारखं अक्षर मला वाचता आलं नसेल? आलंच असत, पण कसं असते, ज्यानं कविता लिहिली केलीये, ज्याला सुचली शब्दरचना वगैरे, तर त्याच्या तोंडून जर आलं ना तर त्या कवितेमध्ये प्रेम, जिव्हाळा, माया, आपलेपणा, माणुसकी या सगळ्या गोष्टीचा गंध त्या कवितेच्या शब्दांना असतो. म्हणून मी म्हटलं बोळक्यातला व म्हणलंच नाही. आणि मग सरांनी कविता वाचली. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या काकासाठी. थँक्यू, मस्त. आणि या ठिकाणी हा डोहाळा घेत आहोत. छोटी लेक ग तिला घेऊन उभी टाक ग, आणि पहिलं बक्षीस घेऊन जा ग. लेकीला घेऊन यायचे. लेक जन्माला आली, यायलात हा, त्या ताई यायलात, आता कुणी येऊ नका, त्या ताई यायलात. लेक जन्माला आली तर सृष्टी चालणार आहे, त्यामुळे लेकीच्या जन्माचं स्वागत करायचंय आणि लेकीला जन्म देणाऱ्या आईचं कौतुक करायचं. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी. मस्त असा पैठणीचा हा फ्रॉक लेकीला घालून आणला. बेटा इथे ये. मस्त, एकदम भारी, खूप छान. तुमचं नाव? पूजा टाक. आणि हिचं? समृद्धी टाक. क्या बात आहे, समृद्धी टाक. आणि तिला जन्म देणाऱ्या पूजा टाक साठी जोरदार टाळ्या. पहिलं बक्षीस मिळते पूजा ताईला. हिला झाले तर महिने 2 ग, ज्ञानेश्वरी वाचते कोण ग, एक तरी ओवी म्हण ग. आणि दुसरं बक्षीस घे ग. ज्ञानेश्वरी फक्त सुरुवात करायची. येते कुणाला वाचता? रोज वाचतं का कुणी ज्ञानेश्वरी? ओके. शिवपाठ किंवा हरिपाठ वाचतं कुणी? या 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 ताई, इथून या. ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या. हा या. तुमचं नाव सांगा. रेणुका शहाणे. रेणुका शहाणे. मग ती टीव्हीवरची रेणुका शहाणेचं बघूनच नाव ठेवलं का? नाही. ओके. बरं, मला सांगा की काय वाचता, हरिपाठ, शिवपाठ की ज्ञानेश्वरी? शिवामृत. बरं, त्याची एक ओळ तर बघा सुरुवातीची. तसं तर लक्षात नाही, खूप दिवस झाले, म्हणजे लग्नाच्या पहिले वाचायचे. लग्नानंतर वाचत नाही. किती वर्ष झाले लग्नाला?
अडीच. म्हणजे ज्या नवरा मिळावा म्हणून वाचत होता. हा. हा म्हणे. टाळ्या वाजवायचं काहीसाठी. जाऊ दे, यांना बक्षीस देऊन टाका. हिला झाले तर महिने 3 ग, कोण गात या गवळ्यानं छान ग, थोडीशी म्हणून दाखव ग. गवळ्या म्हणून दाखवायची 2 ओळी प्लीज. उठा, तुम्हाला येते सगळ्यांना. उठा लवकर. हा या ताई या. हा या. हा तुम्हीच या लवकर, कुणी पण या, दोघीपैकी. गवळण म्हणून दाखवायची, बक्षीस घ्यायचे. टाळ्या तर वाजवा काकूंसाठी. सोड कृष्णा सोड वाट माझी सोड, आडवू नको रे मजला मोडील तुझी कोड, आडवू नको रे मजला मोडील तुझी कोड. श्री घेऊन भ्रांतीचा माठ, चढले मी हिमतुरेचा गाठ. उशीर झाला हरी, झाला हरी बाजाराला. सोड कृष्णा सोड काना वाट माझी सोड, आडवू नको रे मजला मोडील तुझी खोड. टाळ्या काकूंसाठी घ्या. हिला झाले तर महिने 4 ग, कोण चालवतोय 4 व्हीलर कार ग. 4 व्हीलर कुणाला येते का चालवता? येत असेल तर या इकडं. इथं काही चालवून दाखवू शकत नाही, गाडीच नाहीये इथे. या या ताई या. नाव सांगा. मीनाक्षी. पूर्ण सांगा ते. मीनाक्षी दिगंबर चिंतामणी. अच्छा, मीनाक्षी ताईसाठी जोरदार टाळ्या. बाई पण भारी देवा. 4 व्हीलर चालवता येणं ही काळाची गरज आहे. इमर्जन्सी आली, दारात 2-4 गाड्या उभ्या आहेत आणि घरातल्या बाईला जर चालवता येत नसेल तर उपयोग आहे का? नाही. कुठली गाडी चालवता ताई? 4 व्हीलर. हो हो. इंडिका. इंडिका. कुठे राहता तुम्ही? इंडियन. अच्छा, नांदेडला राहता. त्या गुरुदा गट्टीपासून नांदेडचे रस्ते चांगले झाले. हो. एकदा आमच्या परभणीच्या गांधी पार्क मध्ये चालवली का गाडी? नाही चालवली. ओके, एक्सपर्ट व्हायचं असेल. चंद्रावर सुद्धा गाडी चालवता येते परभणीला जर गाडी चालवली तर. बरं, लायसन आहे? हो आहे. एकट्या गाडी चालवता? नाही. हा. तुम्ही काय करता? पार्लर आहे. ऐका, ब्युटिशियन आहेत त्या. सौंदर्य तज्ञाला आजकाल अत्यावश्यक सेवेमध्ये धरलेलं आहे. आजी तुम्ही आहेत म्हणल्यावर यांच्या आई वडिलाला, आजी आजोबाला काही टेन्शन नाही. बाळाला बुट्टी खाऊ घालताना वगैरे तुम्ही एक बडबड गीत म्हणणार. आडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं रुपयाचा बाळा तान्या बाळा म्हणता की नाही? बरं, भारूड म्हणा. सांगून घेतले कलियुगाच्या राजाला, गांधी महात्मा सांगून घेतले कलियुगाच्या राजाला. कलियुगामध्ये धर्म बुडाला, काही कळेना लोकाला. कलियुगामध्ये धर्म बुडाला, काही कळेना लोकाला. अत्तर तेल लावून बालाला, सांगणार साबण कपड्याला. अत्तर तेल लावून बालाला, आज वेला वे, सारेयां ने नचना, सारेयां ने गाना वे. खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारेयां ने नचना, सारेयां ने गाना वे. सखियां ने सजना है, मैं भी सवरना है. अज दिन चढ़िया तेरे नाम दा वे. सखियां ने सजना है, मैं भी सवरना है.
ਅੱਜ ਦਿਨ ਚੜਿਆ ਤੇਰੇ ਨਾਮ ਦਾ ਵੇ ਦਿਲ ਨਹੀਂ ਲੱਗਦਾ ਏ ਵੇ ਆਕੇ ਤੂੰ ਲੈ ਜਾਵੇ ਮੈਂ ਤੇਰੇ ਇੰਤਜ਼ਾਰ 'ਚ ਤੱਕਦੀਆਂ ਰਾਹਾਂ ਅੱਖੀਆਂ 'ਚੋਂ ਡਿੱਗਦੇ ਹੰਝੂ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦੇ ਤੇਰੀ ਬਣ ਜਾਣਾ ਅੱਜ ਤੋਂ ਸੱਜਣਾ ਵੇ ਅੱਖੀਆਂ 'ਚੋਂ ਡਿੱਗਦੇ ਹੰਝੂ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦੇ ਤੇਰੀ ਬਣ ਜਾਣਾ ਅੱਜ ਤੋਂ ਸੱਜਣਾ ਵੇ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਚੜਿਆ ਅੱਜ ਵੇਲਾ ਵੇ ਸਾਰਿਆਂ ਨੇ ਨੱਚਣਾ ਸਾਰਿਆਂ ਨੇ ਗਾਉਣਾ ਵੇ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਚੜਿਆ ਅੱਜ ਵੇਲਾ ਵੇ ਸਾਰਿਆਂ ਨੇ ਨੱਚਣਾ ਸਾਰਿਆਂ ਨੇ ਗਾਉਣਾ ਵੇ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦਾ ਚੜਿਆ ਅੱਜ ਵੇਲਾ ਵੇ ਸਾਰਿਆਂ ਨੇ ਨੱਚਣਾ ਸਾਰਿਆਂ ਨੇ ਗਾਉਣਾ ਵੇ धरती से लेके अंबर नदिया हो या समंदर धरती से लेके अंबर नदिया हो या समंदर बादल भी सुर में कितना गा रहे हैं खुशियाँ ही खुशियाँ देखो चारों ओर फैली क्योंकि मेरे घर नए मेहमान आ रहे हैं खुशियाँ ही खुशियाँ देखो चारों ओर फैली क्योंकि मेरे घर नए मेहमान आ रहे हैं इंतजार था जिसका आई वो घड़ी है खुशियों से भी देखो मेरी गोद हाँ भरी है टहनी पे फूल भी हाँ सारे हंस रहे हैं आंगन में मेरी देखो रंग बिखरे हैं चांद वांद छोड़ के आए आज दौड़ के माथे को मेरी तारे खुद सजा रहे हैं खुशियाँ ही खुशियाँ देखो चारों ओर फैली क्योंकि मेरे घर नए मेहमान आ रहे हैं खुशियाँ ही खुशियाँ देखो चारों ओर फैली क्योंकि मेरे घर नए मेहमान आ रहे हैं दुनिया ये सारी जैसे मुझ में समाई हो आओ मेरे पास सब मुझको बधाई दो क्या ही वो पल होगा जब हम साथ होंगे हाथों में मेरे जब वो छोटे छोटे हाथ होंगे सच्ची बेहिसाब से वीन राज ख्वाब में अपनी हंसी से मुझको वो हंसा रहे हैं खुशियाँ ही खुशियाँ देखो चारों ओर फैली क्योंकि मेरे घर नए मेहमान आ रहे हैं खुशियाँ ही खुशियाँ देखो चारों ओर फैली क्योंकि मेरे घर नए मेहमान आ रहे हैं खुशियाँ ही खुशियाँ देखो चारों ओर फैली क्योंकि मेरे घर नए मेहमान आ रहे हैं खुशियाँ ही खुशियाँ देखो